नमस्कार विद्यार्थी मैत्रिणींनो, कालच्या तासाला आपण एक थोडासा कवितेचा भाग आपण अभ्यासला होता की मी वाचवतोय। ही जी सतीश काळसेकर यांची ही जी कविता आहे, या कवितेमध्ये कवीने वेगाने बदलत जाणाऱ्या समाजाचे एक वास्तव चित्र या कवितेतून रेखाटलं आहे की कवी हा जो आहे त्याच्या स्वतंत्र अस्तित्वाच्या गोष्टी ज्या आहेत ते वाचू इच्छितात की महानगरी जीवनातील अस्तित्वाच्या अवकेळेचे किंवा भोवतालच्या सामाजिक स्थितीचे चित्रण काळसेकर यांच्या ह्या कवितेमध्ये आहे। प्रस्तुत कविता साधना दिवाळी अंक 2005 या मासिकातून घेतलेली आहे। की काही भाग अभ्यासला होता की पूर्वी की जुन्या जमान्यातील काही चांगल्या गोष्टी ज्या आहेत त्या हद्दपार होत आहेत किंवा दुरावत चाललेल्या आहेत याची खंत कवीला वाटत आहे की बदलत चाललेल्या या समाजातील जे वास्तव आहे ते कवीच्या मनाला कुठेतरी खटकते की आपण आपल्या आईला आई म्हणूनही साथ घालत नाही किंवा वासरासाठी गायसुद्धा गोठ्यामध्ये हंबरत नाही किंवा मॉलचे हे नवीन जगमगीत संस्कृतीमुळे किराणा व भुसार हरवत चालले किंवा गावगाड्यातील जे व्यवसाय आहेत ते हळूहळू लोक पावत चाललेले आहेत। मुले मातीतले खेळ खेळत नाहीत, कुणी लेखन करत नाहीत। की पूर्वी कसं होतं की एक गावगाडा होता की नैतिक मूल्य जपणारी गावची एक संस्कृती होती की हळूहळू समाज बदलत गेला, शहरे वाढू लागली, सगळ्या वस्तू ज्या आहेत झगमगीत मॉलमध्ये सुपर मार्केटमध्ये मिळू लागल्या, त्यामुळे छोटी छोटी जी किराणा मालाची दुकानं आहेत ती सुद्धा कुठेतरी हरवत चाललेली आहे की लोहाराचा भाता बंद पडलेला आहे, कुंभाराचे चाक फिरायचं थांबलेलं आहे किंवा तांब्या पितळाच्या भांड्यांचा वापर लयाला गेल्यामुळे कलईची जी सुद्धा इथं निघून गेलेली आहे। आता चुलीची जागा जी आहे गॅसच्या शेगड्यांनी घेतलेली आहे की आधुनिक समाज व्यवहारामुळे ही जी मायेची माणसं दुरावली आहेत। थोडक्यात अशा प्रकारे कवितेत एक सामाजिक बदलाविषयी कवीनं इथं सांगितलेलं आहे की मागच्या तासाला आपण थोडा भाग अभ्यासलेला होता, तर राहिलेली कविता आपण अभ्यासणार आहोत। तर सुरुवातीपासून थोडंसं पाहूया। हाकेतून हद्दपार होते आई, हंबराच्या थांबल्यात गोट्यातल्या गाई। हाकेतून हद्दपार होते आई, हंबराच्या थांबल्यात गोट्यातल्या गाई। हरवत चाललाय किराणा आणि भुसार, सुपर मार्केटच्या झगमगाटात झरझर। हरवत चाललाय किराणा आणि भुसार, सुपर मार्केटच्या झगमगाटात झरझर। लोहाराचा भाता आणि कुंभाराचा आवा, लोहाराचा भाता आणि कुंभाराचा आवा निघून चाललाय गावगाड्यासोबत मुकाट। कलईची झिलई विस्तवासोबत निघून गेली, कलईची झिलई विस्तवासोबत निघून गेली। मागच्या दगीवर रटरटणारी आमटी राखेसहित दुरावत गेली गॅसच्या शेगडीवर। बोल्या चालीतून निघून चालले माझ्या आईची बोली, सुटीत आता खेळत नाहीत मुलं, विटी दांडू आणि लगोऱ्या थांबून गेलाय त्यांचा दंगा। आटापाट्या आणि पिंगा परकऱ्या मुली खेळत नाहीत आता आधीचे मातीतले खेळ। पोरं आता दंग असतात दूरदर्शनच्या चॅनलवर बघत क्रिकेटची मॅच। की बदलत जाणाऱ्या समाजाचे वास्तव शब्दात रेखाटताना कवी म्हणतात की आई अशी हाकात ऐकू येत नाही किंवा ती आता जणू सीमेतून हद्दपार झालेली आहे की गोट्यातल्या गायीसुद्धा आता हंबरायच्या विसरल्या आहेत की त्या सुद्धा वासरासाठी हंबरत नाहीत। म्हणजे थोडक्यात इथं आई आणि लेकरांचे जे संबंध आहेत ते सुद्धा आता पूर्वीसारखी राहिलेले नाहीत। पूर्वीच्या गावच्या संस्कृतीत असलेले लोहार, कुंभार आणि त्यांचे भाते किंवा कुंभाराची आवा म्हणजे कुंभाराचं चाक की ओल्या मातीच्या गोळ्याला मडक्याचा आकार देण्यासाठी कुंभार वापरत असलेली लाकडी गोल चाक असं त्याला कुंभाराचा आवा असं म्हणतात। आणि भाता म्हणजे लोखंडी वस्तू बनवण्यासाठी लोहार वापरत असलेल्या भट्टीला वारा घालण्याचे एक साधन असतं की ते असं वरती त्याचं ओढलं दोऱ्यानं की त्याच्यामुळे अशी विस्तव जो असतो त्याला फुंकर मारली जाते आणि आपोआप तो विस्तव जो आहे तो रसरशीत असा फुलला जातो आणि त्याला भाता म्हणतात। की गावगाडा म्हणजे गावची जुनी संस्कृती व्यवहार। कलईची झिलई म्हणजे तांब्या पितळेची भांडी कडकून आहेत म्हणून पूर्वी कशी करायचे की कतिलाची तार तापून त्यापासून त्या रस तयार केलेला असतो
त्याचा एक मुलामा तिथं दिला जायचा. आईची बोली म्हणजे काय, थोडक्यात मातृभाषा. आणि विटीदांडू तर तुम्हाला माहिती आहेत, किंवा लगोरे असतील, आटापाट्या असतील, हे जे खेळ आहेत हे सांघिक खेळ आहेत. किंवा पिंगा म्हणजे मान गोल गोल फिरून घुमण्याचा एक खेळ असतो, पिंगा वगैरे. की पूर्वीच्या म्हणजे जी भांड्याची कलेची झिलं आहे ती विस्तवासोबत कधीच निघून गेली असे तर कवीला म्हणायचं आहे. की चुलीच्या जाळावर शिजत असलेली आमटी राखीसट दूर गेली, आता ती धुराशिवाय ती गॅसच्या शेगडीवर शिजत आलेली आपल्याला दिसते. हल्ली संभाषणातून, संवादातून हल्ली माझी मातृभाषा म्हणजे आईची बोली आपण म्हणतो ती कुठंतरी निघून चाललेली आहे. की आजकाल आपण पाहतो की मराठीतून बोलणंसुद्धा, जर तुम्ही कुठं बाहेर गेला तर इंग्लिशमधून बोलणं म्हणजे फार बुद्धिमान, किंवा पुणे मुंबईसारख्या शहरामध्ये सुद्धा मुलं हिंदी किंवा इंग्रजी ह्या भाषेचा भरपूर मोठ्या प्रमाणात वापर करतात. आणि कुठंतरी मग ह्या तरुण पिढीच्या संवादातून किंवा संभाषणातून ही मायबोली जी आहे मराठी कुठंतरी निघून चालली आहे किंवा दुरावत चालली आहे असं इथं आपल्याला लक्षात येतं. की आता मुलं सुट्ट्यांमध्ये पूर्वीसारखी विटीदांडू असेल, लगोरीचे खेळ आहेत ते खेळत नाहीत. की त्यांचा गिल्ला आता थांबला आहे. बघा तुम्ही, जर मुलं विटीदांडू खेळत असतील, लगोर खेळत असतील तर एक मोठा असा गलका, गोंधळ, गलबलाट ऐकायला मिळतो. फार आरडाओरडा चालू असते त्यांची, की पळापळी असते, बोलाबोली असते, एकमेकांना भांडायचं, पडायचं, परत पडायचं, उठायचं. की खेळताना पडलं तरी त्यांना त्याचं काही वाटत नाही, कारण खेळ असतो शेवटी. आणि हा गल्ला जो असतो, हा दंगा जो असतो तो सुद्धा कुठं ऐकायला भेटत नाही. आता आटापाट्या किंवा पिंगा असले जुने खेळ नाहीसे झालेले आहेत. की पूर्वी आटापाट्याचे जे खेळ आहेत की अगदी मुलं जे असतात गावाकडची, एक गावाच्या बाहेर जर कुठं असं पटांगण असेल तर तिथं आटापाट्याचा जो खेळ आहे तो खूप पूर्वी असं रात्री 7-8 वाजता सुरू केलं की अगदी 8-8, 9-9 वाजेपर्यंत ही मुलं खेळायची. की त्याच्यामुळं काय होतं की आटापाट्या खेळण्यामुळे एक प्रकारचा शारीरिक व्यायाम होतो. की शारीरिक व्यायाम झाला की आहार असेल, आहारसुद्धा व्यवस्थित जातो. परंतु आता कसं झालं आहे की हे खेळ कुठंतरी कालबाह्य झाले. मुलांनाही पूर्वीसारखं याचं वेळ नाही आहे किंवा जागेची उपलब्धता नाही आहे, असे बरेच आपण कारणं तिथं सांगू शकतो. की मुलांनाही पूर्वीसारखे असे खेळ आवडत नाहीत खेळायला. की त्यांची गेम जी आत्ताची पद्धत आहे, वेगवेगळे खेळ सगळे मोबाईलवरचे डाउनलोड करून घेतात आणि ते फुटबॉलसुद्धा ह्याच्यावरच खेळायचं, मोबाईलवरच खेळायचं. इकडून एकाना ते बटनावरच खेळ चालू असतो त्यांचं. प्रत्यक्षात फुटबॉल खेळायला नको म्हणतात मुलं. की त्यांना ते डाउनलोड केला मोबाईलवरती गेम की तो फुटबॉल खेळणारे 2 तसले चित्र असतात, त्याच्या सहाय्याने ते हातानेच खेळतात. पण शरीराचं काय, बुद्धीचं काय? की शरीर स्वस्थ असेल तर मानसिक आरोग्यसुद्धा तुमचं स्वस्थ असतं, हे लक्षात ठेवा. परंतु अलीकडे हे सगळे हे जे खेळ आहेत कुठंतरी कालबाह्य व्हायला सुरुवात झालेली आहे असं लेखकाला वाटतं. की लगोरीचे खेळ असतील, लगोरीचे खेळसुद्धा तुम्ही खेळताना दिसत नाही. की आमच्या वेळेस तर सांगितलं की आमच्या वेळेस असे लगोर वगैरे तर आम्ही दगड असायचे असे चपटे चपटे, ते दगड गोळा करायचे सगळ्यांनी आणि मग लहान मोठ्या आकाराप्रमाणे असे चढायचे आणि चिंध्याचा बॉल करून मग तो खेळला जायचा. फार ही मजा असायची त्याच्यामध्ये. की अशा खेळ कुठं दिसत नाहीत आता. किंवा ज्या लहान मुले आहेत की पूर्वी मातीत खेळायचे, मातीची भांडी तयार करायचे, मातीमध्ये खेळायचे, खेळ असायचे त्यांचे, तर ते सुद्धा कुठं दिसत नाहीत. किंवा ज्या लहान मुली आहेत की भातुकलीचे खेळ खेळताना दिसत नाहीत. की त्यांचे हे सुद्धा वेगवेगळे आता त्यासुद्धा आता थोडंसं त्यांच्यामध्ये सुद्धा एक थोडंसं ह्याच्याबरोबर काळाबरोबर बदल झालेला आपल्याला पाहायला मिळतो. पोरं आता दंग असतात दूरदर्शनच्या चॅनलवर. पोरं आता दंग असतात दूरदर्शनच्या चॅनलवर बघत क्रिकेटची मॅच. पोरं आता दंग असतात दूरदर्शनच्या चॅनलवर बघत क्रिकेटची मॅच आणि उलगडत क्राईम थ्रिलर. लिहिते हात आता राहिले नाहीत लिहिते, शब्द बापुडे केवळ वारा तसे विरून जात आहे. की आता कसं होतं की आत्ता मुले जे दूरदर्शन असेल किंवा तुमचे स्पोर्टचे चॅनल आहेत
त्याच्यावरती क्रिकेटची मॅच पाहण्यात रमून जातात. की आता IPL जे सुरुवात आहे तुम्ही बघताय की त्या टायमिंगमध्ये काही कुठं असू दे, इतकं वेळ, प्रचंड वेळ, कुणी काही म्हटलं तरी काही नाही, अगदी TV लावून बिनधास्तपणे इथं बसलेले असतात किंवा मग मोबाईलमध्ये त्यांचं गेम खेळणं चालू असतं किंवा मग एक गुन्हेगारी विश्वातल्या मालिका असतात की CBI असेल, बरेच असतात बघा, सावधान इंडिया, असल्या मुलांना मालिका पाहायला फार आवडतात. ह्याच्यामध्ये मग खून, माऱ्या हे असलं बघितलं आणि त्याचा परिणाम काय होतो मुलांवरती, काय शिकतात मुलं यातून, ते आपण त्यातून घेत नाहीत. ते मालिका घडवणारे घडतात. त्या मालिकेचा उद्देश काय असतो की एक बाबा समाजामध्ये अशा घटना घडत आहेत तर त्याच्यापासून सावधान होणं. परंतु ही पिढी काय शिकणार आहे? लहान मुलांना त्यातल्या गोष्टी काय लक्षात येतात, पण त्या आवर्जून बघतात ते की त्याच्यामध्ये खून कसा केला किंवा काय कसं केलं, की ह्याचा नकळत परिणाम ह्या मुलांच्या मनावर होत असतो. हे लक्षात ठेवा की अशा गुन्हेगारी विश्वातल्या मालिका मुलांना बघायला फार आवडतात. किंवा एखादा चित्रपटसुद्धा असा असेल तरी त्यांना फार आवडतो. पौराणिक चित्रपट, ऐतिहासिक चित्रपट पण बघायला एवढं त्यांना आवडत नाही, परंतु हे बाकीच्या गोष्टी बघायला फार त्यांना आवडतं. की शब्द वापुडे केवळ वारा तसे विरून जात आहेत. की विरून जाणे म्हणे नाहीसे होणे किंवा विरघळून जाणे. बापडे म्हणजे गरीब, लिहिते हात म्हणजे लेखनाचा सराव. की आता कोणीही पूर्वीसारख्या गोष्टी, कुणाकडूनही पूर्वीसारख्या गोष्टी लिहिल्या जात नाहीत किंवा लिहिणाऱ्यांचा हातांचाच सराव थांबला आहे. शब्द की विलवाणे होऊन फक्त वाऱ्यासारखे विरून जात आहेत, असे त्या कवीला म्हणायचं. की पूर्वीच्या ज्या कविता असतील किंवा जे साहित्य असेल त्या साहित्यातून एक उच्च अशी सांस्कृतिक मूल्य जपली जायची किंवा साहित्याचं कामच ते असतं की समाजामध्ये बदल घडवणं, चांगला बदल घडवणं, समाजाला काहीतरी चांगलं देणं, हे साहित्याचं खरं हेतू असतो, तो उद्देश असतो. त्यातून सांस्कृतिक मूल्य समाजामध्ये पेरण्याचं काम हे साहित्य करत असतं आणि यातूनच मग आदर्श असेल, प्रेरणा असेल, त्या जनमानसाला आपोआप तिथं मिळत असतात. परंतु आता कसं अगदी लिहिणाऱ्यांच्या हातून सुद्धा असं सकस किंवा उच्च मूल्य असणारं साहित्य निर्मिती आपल्याला होताना दिसत नाही, असं इथं कवीला म्हणायचं आहे. की जो शब्द पसारा आपल्याला पाहायला मिळतो तो भावनाशून्य, नुसता पोकळ आहे. की शाश्वत, अभिजात असणारं साहित्य आता आपल्याला पाहायला मिळत नाही. पूर्वीचं जर आपण साहित्य पाहिलं, पूर्वीच्या लेखकांचं असेल की फार सकस लिखाण होतं त्यांचं. की अगदी अभिजात साहित्य म्हटलं तर आपण रामायण, महाभारत यांचं उदाहरण घेऊया. की ह्यातून जे उच्च मूल्य आहेत किंवा जे संस्कार आहेत, की कितीही पिढ्या गेले तरी हे दोन जे अभिजात ग्रंथ आहेत ते कितीतरी पिढ्यानपिढ्या ते अगदी तेजाने जाणून जाणारे असे आहेत, कारण त्यांच्यात सांस्कृतिक मूल्य अशी भरपूर आहेत. आणि इथं आता कसं होतं की आता जसं जसा काळ बदलला तशा पद्धतीचं साहित्य आता निर्माण होत नाही. की शब्दसुद्धा आता केलवाणे झालेत आणि ते वाऱ्यावर विरून जात आहेत. की आता लिहिल्या जाणाऱ्या शब्दाची ही जी नश्वरता आहे किंवा ही तात्कालिकता आहे, ही कवीला या वेळेतून सांगायची आहे. मी वाचवतोय माझी कविता आणि माझी आई आणि माझी बोली आणि माझी भूमी कवितेसोबत. मी वाचवतोय माझी कविता आणि माझी आई, माझी बोली आणि माझी भूमी कवितेसोबत. की अशा या बदलत्या भयानक वास्तवात कवी म्हणतो मी माझी कविता मात्र सांभाळतोय आणि कवितेसोबत माझी आई म्हणजे माझी भाषा आणि माझी भूमी म्हणजे धरती याचा या आधुनिक वास्तवापासून मी मात्र काय करतोय, बचाव करतोय. आता माझी बोली म्हणजे काय की माझी मायबोली म्हणजे मातृभाषा. की वेगाने बदलत जाणाऱ्या समाजात सुद्धा नवीन पिढी जी आहे ती शिकत आहे, बदलत आहे आणि लहानपणापासूनच या मुलांवरती इंग्रजीचे भाषेचे संस्कार आपल्याला होताना पाहतो. त्याने पूर्वीचे घरचे जे मराठमोळं वातावरण होतं ते थोडंसं झपाट्यानं फार बदललेलं आपल्याला पाहायला मिळतं.
की ह्या आधुनिकीकरणामुळे नवीन पिढीच्या तोंडी सहजपणे इंग्रजी बोलताना आपण पाहतो आणि ह्या आईची जागा जी आहे मम्मीनं घेतलेली आहे आणि मातृभाषेतून दिलेलं जे शिक्षण आहे हळूहळू मंदावताना आपल्याला दिसत आहे. वास्तविक पाहता आपण जे विचार किंवा आपण ज्या भावना मांडतो सुरुवातीला ते मातृभाषेतूनच मांडत असतो, परंतु ते माध्यमात बंद पडत चालल्याची खंत कवीला वाटते की त्यामुळंच कवी या माझ्या बोलीविषयी लिहितो. की या कवितेमधून अतिशय सुंदर असे विचार आपल्याला कवीने मांडलेले आहेत. तर याच्यावरचे स्वाध्याय तुम्ही सोडवायचे आहेत. गोष्ट पूर्ण करा. आपण अजून एक यंत्राने बंड केलं बंड हा धडा घेतला की अजून थोडंसं भाग जो आहे पुढचा व्याकरणाचा वगैरे तुम्हाला ज्या टेस्ट सोडवायला एक लिंक पाठवलेली आहे तुमच्या ग्रुपवरती, तर त्याच्यावरती टेस्ट सोडवत चला. हे टेस्ट तुम्हाला मार्क ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन आहेत, त्याच्यामुळे तुमच्या लक्षात येईल की आपण कसे प्रश्न सोडवायचे आहेत. तर पुढच्या तासाला आपण यंत्राने केलं बंड हा पाठ आपण पाहणार आहोत. आज इथंच थांबूया. धन्यवाद.